आज बनवूया मस्त असा व्हाईट सॉस पास्ता, जो की बनवायला खूप सोपा आहे आणि चवीला सुद्धा छान लागतो. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. तर सर्वात आधी ना पास्ता उकळायला ठेवायचा आहे. पाणी गरम करायचं आहे. पाणी गरम झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आणि तेल घालायचं आहे. त्याच्यानंतर पास्ता टाकून तो उकळून घ्यायचा आहे. तेल घातल्यामुळे ना पास्ता ना एकमेकांना चिकटत नाही. त्याच्यानंतर कढईमध्ये 3 चमचे बटर टाकायचं आहे आणि 5 ते 6 लसूण बारीक चिरून घालायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची घालायची आहे, कांदा घालायचा आहे आणि थोडेसे कॉर्न घालायचे आहेत. आता इथे भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व भाज्यांना परतून घ्यायच्या आहेत. खूप जास्त परतायचे नाही, अगदी थोडंसं 2 ते 3 मिनिटसाठी परतून घेतलं आहे. जर कांदा जास्त परतून घेतला तर तो चवीला कडवट लागू शकतो, त्याच्यामुळे खूप जास्त डार्क परतायचं नाही आहे. भाज्या परतून घेतल्या की ते काढून घ्यायचं आहे. कढईमध्ये 3 चमचे बटर टाकायचं आहे. बटर थोडंसं जास्त घातलं तरी चालेल. 2 चमचे ना मैदा घालायचा आहे. आता मैदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. मैदा खूप जास्त भाजायचा नाही आहे, अगदी थोडासा त्यातला कच्चेपणा जाईल इतका तो भाजून घ्यायचा आहे. बऱ्याच वेळेस काय होतं की व्हाईट सॉस बनवत असताना आहे ना मैद्याच्या गुठळ्या होतात. तर मैदा भाजून घेतला की असं थोडं थोडं करत दूध टाकायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं थोडं करत दूध टाकलं आणि मिक्स केलं की त्याच्यात आहे ना गुठळ्या होत नाही. तर बघा अशा सगळ्या गुठळ्या या मोडून घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानंतर जे राहिलेलं दूध आहे ना ते सुद्धा याच्यात घालायचं आहे. तर इथे मी टोटल मोठ्या 2.5 वाट्या इतकं दूध घातलेलं आहे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे. बघा इथे याच्यात ना एकही गुठळी राहिलेली नाही, व्यवस्थित असं सर्व मिक्स झालं आहे. आता ज्या भाज्या परतून घेतलेल्या होत्या ना त्या घालायच्या आहेत. उकडलेला पास्ता घालायचा आहे, मिक्स करायचं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये चीज क्यूब घालायचं आहे. तर इथे ना मी 1 चीज क्यूब किसून घेतलेला आहे. जी स्लाईस येते तीसुद्धा घातली तरी चालेल, पण चीज घालायला विसरू नका, नक्की घाला. चीजमुळे चव याला खूप छान येते. तर आता मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर 1 चमचा मिरेपूड घालायचे, 1 चमचा चिली फ्लेक्स घालायचे आहेत, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.